नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सुरू करत आहोत पॉलिटी हा विषय. कोणकोणत्या परीक्षांसाठी? तर राज्यसेवा प्रिलिम्स, कंबाईंड ग्रुप बी, ग्रुप सी, सरळ सेवा, पोलीस भरती या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. हा आपण फ्री ऑफ कॉस्ट घेणार आहोत. यात आपले PYQ पण कव्हर करून घेतले जातील. आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट, पूर्ण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत म्हणजे ॲट द एंड ऑफ द पेपर म्हणजे कम्प्लिटली कव्हर करून घेतलं जाईल. चला मग सुरू करूयात. आता मला पहिला प्रश्न, जेव्हा आपण पॉलिटी सुरू करतो तर पॉलिटीमध्ये आपल्याला शिकायची काय गरज पडते? तर संविधान. संविधान जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपल्याला आधी पहिली गोष्ट ही माहिती असायला पाहिजे की त्याची गरज का पडली. आता डायरेक्ट कोणीतरी संविधान बनवायची कोणाला तरी कल्पना सुचली आणि बनवून घेतलं असा विषय असतो का? तर नाही. तर कालांतरानं कालानुसार त्याची गरज पडली तेव्हा आपण ते बनवले. मग त्याची गरज पडली कशी? म्हणजे कुठून सुचलं आपल्यातल्या लोकांना की आपल्याला याची गरज आहे आणि हे आपण बनवायचा. चला मग हे आपण पूर्ण कन्सेप्ट माहिती करून घेऊयात. आता एखादं राज्य शासन चालवायचं म्हटलं तर आपल्याला संविधानाची गरज पडते. पण राज्य शासन चालवण्यासाठी आपल्याला पहिली कन्सेप्ट माहिती लागते ती राज्य. राज्य म्हणजे काय तर ते आपण समजून घेऊयात. राज्य ही राज्य म्हणलं की आपल्याला सहसा आठवतं महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य, असं इतर 28 राज्य भारतातले. पण राज्य म्हटलं की राज्य ही संकल्पना तिथपुरतीच मर्यादित आहे का? त्याला तर राज्य म्हणतातच, पण राज्य ही संकल्पना ॲक्च्युअलमध्ये पॉलिटिकल दृष्टिकोनातून खूप व्यापक आहे. ती आपण समजून घेऊया. राज्य हा घटक बनण्यासाठी 4 घटक लागतात. राज्य बनण्यासाठी मेन 4 घटक लागतात. ते 4 घटक कोणते? तर पहिला आला भूप्रदेश. भूप्रदेशावर राहणारी लोकसंख्या दुसरा घटक असेल. नंतर आलं शासन व्यवस्था. आणि चौथा फॅक्टर आहे सार्वभौमत्व. आता सार्वभौमत्व हा शब्द आपण संविधानात ऐकूनच आहोत, पण त्याचा नेमका अर्थ काय आहे? राज्य बनण्यासाठी मेन हे 4 फॅक्टर असायला हवेत. भूप्रदेश, लोकसंख्या, शासन व्यवस्था आणि सार्वभौमत्व. लोकसंख्या शांत बसते का? तर बिलकुल नाही आहे. लोकसंख्याला नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला शासन व्यवस्थेची गरज पडते. आणि शासन व्यवस्थेला जर एखादा डिसिजन घ्यायचा असेल, डिसिजन मेकिंगसाठी ते सार्वभौमत्व असणं मस्ट आहे. आता ते सार्वभौमत्व म्हणजे काय ते समजून घेऊयात. सार्वभौमत्व म्हणजे परकीयांचे आपल्यावर नियंत्रण नसणं. मग आपण पहिल्यापासून सार्वभौम होतो का? तर बिलकुल नाही. आपण सार्वभौम झालो 1947ला. तर मग त्याआधी का नव्हतो? तर आपल्यावर ब्रिटिश राज्य करत होते. ब्रिटिश गव्हर्नमेंट आपले डिसिजन घेत होती. आपण आपले डिसिजन घ्यायला सार्वभौम नव्हतो. आपली गव्हर्नमेंट रिअलमध्ये कधी इस्टॅब्लिश झाली आहे? तर 1952मध्ये. त्याआधी इंटरिम गव्हर्नमेंट काम करत होती. त्याआधी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनं म्हणजे संविधान सभेनं तात्पुरती संसद म्हणून काम केले. तर आपण हे सगळे कन्सेप्ट 1 बाय 1 इन डिटेल बघणार आहोत. चला मग जाऊयात. आपल्याला आत्ता बघायचं आहे शासन व्यवस्था. शासन व्यवस्था म्हणजेच काय आलं? गव्हर्नमेंट. शासन व्यवस्था आपली 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेली आहे. एक संघशासन. संघशासन म्हणजेच केंद्र शासन. यालाच आपण म्हणतो युनियन गव्हर्नमेंट. आणि दुसरं राज्य शासन. राज्य शासन म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट. तर केंद्र शासन आणि राज्य शासन. नंतर केंद्र शासनामध्ये 3 कॅटेगरीज आहेत आणि राज्य शासनामध्ये पण सेम. कोणते आहे? तर आलं कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ,
आणि न्यायमंडळ. कायदे मंडळालाच म्हणतात लेजिस्लेचर. कार्यकारी मंडळाला म्हणतात एक्झिक्युटिव्ह आणि न्याय मंडळाला म्हणतात ज्युडिशियरी. तर आता तुम्हाला समजूनच आलं असेल की आपल्याला संविधानाची गरज का पडली. तर जर लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायचं असेल तर शासन व्यवस्था पाहिजे. जर शासन व्यवस्था सुरळीत चालायची असेल तर आपल्याला आता संघ शासन आहे, राज्य शासन आहे, हे कुठून आलं. तर त्यासाठी लागते संविधान, की आपली शासन व्यवस्था चालायची कशी ही ठरवण्यासाठी आपल्याला संविधानाची गरज लागते. संविधान म्हणजे दुसरं काहीच नाहीये, तो एक कायद्याचा संच आहे ज्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे की यापैकी कोणता घटक कोणते कार्य करू शकते. जसं की शासन जर चालायचं असेल तर फक्त कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ किंवा न्यायमंडळ यापैकी एखादी सत्ता असल्यावर सगळं बॅलन्स होईल का. तर बिलकुल नाही. आपल्या संविधानानं जर संविधान निर्मिती करण्याच्या टाइमला संविधानकारांनी कंप्लीट 60 देशांचा अभ्यास, संविधानाचा अभ्यास करून मग आपलं संविधान बनवण्यात आलंय. मग ही गोष्ट एवढी सोपी होती का. तर बिलकुल नाही आहे. त्याची गरज का पडली म्हणजे तर आपलं संविधान यायच्या आधी दुसरे कोणकोणते संविधान अस्तित्वात होते. तर USA होतं, UK होतं, म्हणजे मोर दॅन 60 स्टेट तर असणारच ना. कारण 7 स्टेटचा अभ्यास तर आपल्या स्वतःच्या भारताच्या देशांच्या संविधानकारांनीच केलेला आहे. मग संविधान अस्तित्वात यायचं असेल तर कोणी आणलं. घटना समिती नेमली होती का. घटना समिती नेमायची. आता आपलं राज्य जर ब्रिटिशांचं होतं मग त्यांनी अलाव कसं केलं असेल का सहजासहजी. तर बिलकुल नाही. मग त्याआधी कुठले कुठले इव्हेंट झालं, कुठला स्टेप बाय स्टेप कसं आपण संविधान निर्मितीपर्यंत पोहोचलो ते आपण बघणार आहोत घटनेच्या पार्श्वभूमीमध्ये. त्याच्या आधी हे समजून घेऊयात. कायदे मंडळाचं काम कायदे बनवणं, कार्यकारी मंडळाचं काम नावातच आहे एक्झिक्युटिव्ह, ते एक्झिक्यूट करणं म्हणजेच इम्प्लिमेंट करणं. हे कायदे मंडळ कायदे बनवणार, एक्झिक्युटिव्ह ते कायदे इम्प्लिमेंट करणार आणि ज्युडिशियरीचं काम आहे ते कायदे संविधानाला धरून आहेत की नाही हे तपासणं. म्हणजे सुप्रीम फक्त ज्युडिशियरी किंवा एक्झिक्युटिव्ह दोन्ही नाही आहे, दोन्हीच्या पॉवर्समध्ये बॅलन्स केलेलं आहे. ठीक आहे. तर हे फक्त केंद्र शासनातच आहे का लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी. तर बिलकुल नाही. हे राज्य शासनामध्ये पण 3 कॅटेगरी सेम आहेत, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. हे डिवायडेशन केलंय मॉन्टेस्क्यूनं. ओके. चला मग जाऊयात पुढे. तर संविधानाची गरज आली कुठून, म्हणजे संविधानाची गरज बघूयात आधी. परत आपण बघूयात पार्श्वभूमी, त्याची डिमांड. आता शासन व्यवस्था चालवायसाठी एक कायदा बनवण्यात आला, त्या कायद्याला एक पुस्तक लिहिण्यात आलं, त्या पुस्तकाला संविधान म्हणतो आपण. आपल्याला संविधान आपल्याला फक्त म्हणजे जेन्युइनली 10वी पर्यंतच्या लेकरांना संविधान म्हणलं की त्याची फक्त प्रस्तावना माहीत असते. ती उद्देशपत्रिका कुठून आली, त्याला संविधानाची उद्देशपत्रिका म्हणजे उद्देशपत्रिकेतून थ्रू संविधान ते आलंय. प्रस्तावना आली, प्रस्तावनालाच दुसरं नाव आहे उद्देशपत्रिका. त्याआधी आपण हे समजून घेऊयात की आपण जे आता बघितलं लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी ह्यामध्ये एक्झॅक्ट कोणते घटक येतात. आपण 2 बघितलं, संघ शासन म्हणजेच केंद्र शासन आणि राज्य शासन. संघ शासनामध्ये आपण 3 घटक बघितले, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. तसंच राज्य शासनामध्ये पण हे सेम घटक येणार, कायदे मंडळ,
कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. आता काहींना असा पण प्रश्न पडू शकतो की संघ शासनामध्ये तर ऑलरेडी ते घटक होते, मग राज्य शासनामध्ये सेपरेटली का घेतले, दुहेरी शासन व्यवस्था निर्माण करण्याची गरज का पडली, हेही आपण बघूयात. आता ते तुम्हाला समजेल जेव्हा आपण ह्याच्यामध्ये कोणते घटक येतात ते बघितलं तर. ठीक आहे, मग बघूयात. कायदे मंडळाचं काम बघितलं आपण. कायदे मंडळाचं काम असतं कायदे करणं. जर कायदे मंडळाचं काम कायदे करणं असेल तर मग कायदे करणार कोण? कायदे करणार ते पार्लिमेंट म्हणजे संसद. संसद म्हणलं तर संसदेमध्ये येतात 3 घटक. संसदेचे 3 घटक कोणते? तर ते पहिला आला लोकसभा, दुसरा आला राज्यसभा आणि तिसरा आला राष्ट्रपती. आता आपण बघितलं की संविधानामध्ये तर ऑलरेडी कायद्याचा संच आहे, मग कायदे बनवण्याचे अधिकार कायदे मंडळाला दिला, हे कसं काय पॉसिबल आहे? तर वेळेनुसार कायद्यामध्ये बदल करण्याची गरज पडते. जसं की जेव्हा संविधानाची निर्मिती झाली 1946ला संविधान सभा स्थापन केली, 1950ला जे संविधान अंमलात आलं ते संविधान पिढ्यानपिढ्या जेव्हा आपल्याला वेळेनुसार त्यामध्ये गरज पडायची, बदल करायची गरज पडेल तेव्हा ते तसंच इम्प्लिमेंट करता येईल का? नाही, तर वेळेनुसार गरज करणं मस्ट आहे ना. त्यामुळं मग ठीक आहे, तर जेव्हा कायदा बनवायचा असेल तर कायदा बनवण्याची प्रक्रिया कशी आली? तर एक विधेयक मांडलं जाते, बिल. कायदे मंडळात म्हणजे संसदेत एक बिल मांडलं जाते. संसदेत बिल मांडलं की त्यावर लोकसभा राज्यसभेमध्ये डिस्कशन होणार. जर बिल लोकसभेत मांडलं, सपोज जस्ट जर बिल लोकसभेत मांडलं असेल तर आधी लोकसभेत त्याच्यावर पहिलं वाचन होणार, म्हणजे पहिल्या वाचनामध्ये बिल इंट्रोड्यूस केलं जाणार. आपण बिलची प्रक्रिया म्हणजे बिलचे टाईप्स, प्रक्रिया कशी केली जाते ते सगळं इन डिटेल बघणार आहोत. पण सध्या फक्त थोडक्यात समजून घेऊया. जर कायदे मंडळाला कायदे करायचे असेल आणि पार्लिमेंटचा पार्ट असेल तर पार्लिमेंटमध्ये बिल मांडलं जाते. आपण ऐकतो ना, आता सध्या आपण काही दिवसाखाली नारी शक्तीवंदना विधेयक बघितलं, तर त्यानुसारच ते बिल मांडलं जाते. बिलचं जर कायद्यात रूपांतर करायचं असेल तर बिल एकतर लोकसभेमध्ये मांडलं जाते नाही तर राज्यसभेमध्ये. जर पहिल्यांदा बिल लोकसभेत मांडलं तर नंतर जर लोकसभेत पारित झालं तर ते राज्यसभेत जाणार. राज्यसभेत पण पारित झालं, लोकसभा राज्यसभा दोन्ही सदनात जर पारित झालं तर राष्ट्रपतींनी जोपर्यंत त्या बिलवर साईन करत नाहीत तोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही. त्यामुळे जर कोणताही कायदा पारित करायचा असेल तर हे तिन्ही घटक इक्वली मॅटर करतात. नंतर आलं कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येते? तर आपला पंतप्रधान, जिथं पंतप्रधान आहे तिथं त्यांचं मंत्रिमंडळ पण असणार, कारण राष्ट्रपतीला सल्ला द्यायला फक्त पंतप्रधान असते का? तर नाही, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं पंतप्रधान सल्ला देतात. पंतप्रधान, मंत्रिमंडळ, नंतर केंद्र शासनामध्ये आला महान्यायवादी, पुढे आलं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. सॉरी स्पेलिंग मिस्टेक, शपथ डबल. आणि न्यायमंडळ 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड आहे.
जसं की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि इतर कनिष्ठ न्यायालय. ही झाली आपली पूर्ण संघ शासन व्यवस्था. आता आपण राज्य शासन व्यवस्था पण बघून घेऊयात. राज्य शासनामध्ये कायदेमंडळात कोण येणार? आता इथं कंपॅरेटिव्हली बघायचा. संघ शासनामध्ये कायदेमंडळात कोण आहे? पार्लिमेंट आहे. मग इथं कोण येणार? स्टेट लेजिस्लेचर, राज्य विधिमंडळ. चला मग घेऊयात. स्टेट लेजिस्लेचरमध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. राज्य विधिमंडळ. राज्य विधिमंडळामध्ये काय आहे? विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल. आता इथं प्रश्न असा पडतो की ऑल स्टेटला विधान परिषद आहे का? तर नाही आहे. विधान परिषद फक्त 6 स्टेटमध्ये आहे. त्या कोणत्या? त्या पण विधान परिषदेचा आर्टिकल कोणतं, त्यात 6 स्टेट कोणत्या, आपण हे इन डिटेल बघूयात. सध्या आपण बघूयात कार्यकारी मंडळात कोण येते? राज्यपाल. आता इकडे पंतप्रधान आहे, इकडे राष्ट्रपती, इथं राज्यपालाला. इथं पंतप्रधान आहे म्हणलं की इथं सीएम आला, चीफ मिनिस्टर. सॉरी आले. नंतर सीएम आले की मंत्रिमंडळ पण आलं. आणि इकडं महान्यायवादी आहे तर इकडं महाधिवक्ता येणार. आता स्टेट लेजिस्लेचरची ऑथॉरिटी सुप्रीम कोर्टापर्यंत असते का? म्हणजे केस दाखल सगळेच करू शकतात. पण स्टेट लेजिस्लेचरमध्ये हायकोर्ट येणार आणि सबऑर्डिनेट कोर्ट येणार. म्हणजेच कनिष्ठ न्यायालय. ओके, चला मग आज इथंच थांबूयात. उद्या आपण बघूयात संविधानाची मागणी कोणी केली पहिल्यांदा, कसं संविधानाची निर्मितीची पार्श्वभूमी काय आहे, हे सगळं उद्यापासून आपल्याला ॲक्च्युअलमध्ये संविधान काय आहे आणि सुरुवात कशी झाली ते बघूयात. धन्यवाद.